नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी, जो सगळ्यांचा आवडतीचा आहे आणि यशस्वी कर्णधार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांच्या संदर्भात माहिती ह्या ठिकाणी अभ्यासणार आहे। आता बघा, महेंद्रसिंग धोनी त्यांना जे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, त्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये पहिला जो पुरस्कार आहे, हा पहिला पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2007 मध्ये त्यांना देण्यात आलेला आहे आणि भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार T20 वर्ल्ड कपमधील शानदार नेतृत्वासाठी त्यांना देण्यात आलेला आहे। आता बघा, हा जो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे, हा महेंद्रसिंग धोनी यांना T20 वर्ल्ड कपमधील शानदार नेतृत्वासाठी देण्यात आलेला आहे आणि तो भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून ओळखला जातो। 2 नंबरचा आहे पद्मश्री, ता 2009 मध्ये त्यांना देण्यात आलेला आहे। आता बघा, तो जो पद्मश्री देण्यात आलेला आहे, त्या पद्मश्रीमध्ये भारतीय क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना देण्यात आलेला आहे। म्हणजे जे भारतीय क्रिकेटमधील चांगली जी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, अशा योगदानासाठी त्यांना पद्मश्री हा 2009 मध्ये देण्यात आलेला आहे। 3 नंबर पद्मभूषण, हा पद्मभूषण त्यांना 2018 साली देण्यात आलेला आहे आणि पद्मभूषण हा कशासाठी देण्यात आलेला आहे त्याची पण माहिती आपण पुढे दिलेली आहे। भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नलच्या सन्मानासह क्रिकेटमधील योगदानासाठी त्यांना पद्मभूषण देण्यात आलेले आहे। त्यामुळे हे जे पुरस्कार आहेत, हे पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कशासाठी दिलेले आहेत, कोणत्या योगदानासाठी दिलेले आहेत, ते पण तुम्ही रिव्हिजन करणं गरजेचं आहे। चला आपण पुढे जाऊ। आता पुढे जे दिलेलं आहे, क्रिकेट पुरस्कार आणि सन्मान। आता त्यामध्ये पहिलं जे आहे, ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर 2008 आणि 2009, 2 वेळा हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे। कोण? यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर। त्यानंतर 2 नंबर आहे ICC वर्ल्ड ODI म्हणजे वन डे इंटरनॅशनल 11 कर्णधार 2009, 2011, 2012, 2013, 2014 अशा 5 वेळेस त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। 3 नंबर बघा, ICC T20 वर्ल्ड कप विनिंग कर्णधार 2007। आता हा जो पुरस्कार मिळाला आहे, हा कशा संदर्भात दिलेला आहे, तर भारताला पहिला T20 विश्वचषक जिंकून दिला। कधी दिला जिंकून त्यांना? 2007 मध्ये। म्हणजे महेंद्रसिंग धोनीचं नाव जरी घेतलं तरी यशस्वी कर्णधार, कूल कर्णधार, त्यानंतर नियोजनबद्ध कर्णधार, असा कर्णधार म्हणून त्यांना ओळखण्यात येते। आता पुढे जो आहे 4 नंबर, ICC क्रिकेट वर्ल्ड कप विनिंग कर्णधार 2011 मध्ये। म्हणजे भारताला 28 वर्षांनी दुसरा वन डे वर्ल्ड कप मिळवून देणारा महेंद्रसिंग हा कर्णधार म्हणून ओळखला जातो। 5 नंबर आहे चॅम्पियन्स ट्रॉफी विनिंग कर्णधार, तर ती कधी घेतलेली आहे? 2013। सर्व ICC ट्रॉफीज जिंकणारा एकमेव कर्णधार। म्हणजे बघा, वर्ल्ड कप 2007, ICC क्रिकेट वर्ल्ड ऑफ विनिंग कर्णधार 2011, चॅम्पियन्स ट्रॉफी विनिंग कर्णधार 2013, म्हणजे अशा सर्वच ट्रॉफीज जिंकणारा हा एकमेव कर्णधार, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ओळखले जाते। त्यानंतर पुढे बघू, 6 नंबर आहे BCCI क्रिकेट ऑफ द इयर 2011 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। 7 नंबर आहे CSK संघाचा सर्वकालीन महान असा कर्णधार म्हणून त्यांना संबोधलं जातं।
आता जर असा प्रश्न विचारला सर्वकालीन महान कर्णधार म्हणून कोणाला संबोधलं जातं, तर ते माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना ओळखले जातं. आता बघा, IPL मध्ये 5 वेळा विजेता संघ झालेला आहे. कोणता? सगळ्यांची फेवरेट टीम CSK, चेन्नई सुपर किंग. आता कोणकोणत्या वर्षी तो घेतलेला आहे, कोणकोणत्या वर्षी विजेता ठरलेला आहे? 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये IPL विजेता संघ म्हणून चेन्नई सुपर किंग आणि त्याचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी जिंकलेले आहे. आता बघा, धोनी हे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानले जातात आणि त्यांचे नेतृत्व नेहमीच आदर्श मानलं जातं. हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. तर बघा, यामध्ये आपण जेवढे पुरस्कार बघितले, कशासाठी दिलेले आहेत, कोणत्या वर्षी दिलेले आहेत आणि कोणत्या योगदानासाठी दिलेले आहेत, या संदर्भात आपण ह्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर ही माहिती तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा, रिव्हिजन करा. तुम्हाला जर हे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता, जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा मी नवीन माहिती टाकेन तेव्हा तेव्हा तुम्हाला ती लगेच तुमच्या यूट्यूब चॅनलला अपडेट होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब पण ह्या चॅनलला करून घ्या. धन्यवाद.